गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ। मी आहे तृप्ती आणि आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। तरी आज खूप दुःख होत आहे की आपला गणपती बाप्पा आज आपल्याला सोडून परत पुढच्या वर्षी येण्यासाठी सज्ज होणार आहे। आज मी थोडासा ट्रॅडिशनल लुक करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजेच मी आज आपली महाराष्ट्रीयन साडी घातलेली आहे आणि मी आणि दीपू म्हणजेच माझी बहीण आम्ही दोघींनी सुद्धा आज साडी घातली। म्हणजे आपल्या 10 दिवसांमध्ये खूप एवढी धावपळ झाली की टाइमच नाही भेटला, पण शेवट गोड झालाय असं मला वाटते। आणि आज फायनली आम्ही साडी घातली आणि बाप्पासाठी विसर्जनासाठी तयारी करतोय आणि आम्ही थोड्याच वेळात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी निघणार आहोत। तुम्ही असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि मी तुम्हाला माझा आजचा लुक सुद्धा दाखवते। आता मी आवरून रेडी झाले आणि घरामध्ये सुद्धा सगळे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी करताय आणि मम्मीने मोदक सुद्धा बनवलेत। आणि जसं की तुम्ही बघितलं की आपल्या गणपती सिरीजमध्ये आम्ही गणेश पुराणाची दरवर्षीप्रमाणे पारायण करत असतो, तर त्याची सुद्धा आज आम्ही समाप्ती करणार आहोत। आणि गणेश पुराणाची समाप्ती झाल्याच्या नंतर आपण आरती करणार आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही निघणार आहोत। आणि आमच्यासोबत कोण कोण असणार आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन कसं होते ते नक्की बघा आणि असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा। अध्याय 155 गणेश पुराणाचे फळ। शौनकादी ऋषींना सूत सांगतात, हे गणेश पुराण वारंवार श्रवण केल्याने मनुष्य जीवनमुक्त होतो। भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेश मूर्ती करून तिची पूजा करावी, तिच्या पुढे हे गणेश पुराण वाचावे, म्हणजे गणेश प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात। नंतर शौनकादी ऋषी सुतांना म्हणाले, एकदा एका मुक्याला लोमेश ऋषी ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले व त्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून हे गणेश पुराण ऐकण्याची इच्छा प्रकट केली। तेव्हा ब्रह्मदेवाने हे पुराण लोमेशाला सांगितले आणि त्या मुक्याने भक्तीने ते श्रवण केले। त्याबरोबर त्या मुक्यास वाचा येऊन तो बृहस्पतीप्रमाणे बोलू लागला। गणेश कृपेने राजाला पुत्रप्राप्ती झाली। राजाच्या भगिनीला संतती नव्हती, तिलाही गणेश पुराण श्रवणाने पुत्र पौत्रादी झाले। सागराच्या पुत्रांपैकी एक पुत्र लंगडा होता। त्याने लोमेश ऋषीच्या मुखातून हे गणेश पुराण ऐकल्यावर त्याचा पंगुपण नाहीसा झाला। सूत म्हणतात, 18 पुराणाच्या श्रवणाने जे पुण्य प्राप्त होते ते गणेश पुराणाच्या श्रवणाने मिळते। या गणेश पुराणाच्या सांगण्याने वक्ता आणि श्रवणामुळे श्रोता दोघेही पापमुक्त होतात आणि संसारातून तरुण जातात, असे या गणेश पुराणाचे महात्म्य आहे। असे हे गणेश पुराण येथे समाप्त होत आहे। शुभम भवतु मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। नंतर आरती आरती करू। जय जय रघुवीर समर्थ, ज्या ज्या ठिकाणी मनवाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे, तेथे वितोमस ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय। पुढच्या वर्षी लवकर या।
आपल्या घरची आरती करून आम्ही आता आलोय मामाच्या घरी आणि अरे वा मोदक छान. मामीने मोदक केलेत बघा मस्त प्रसाद. मला पण का? हो तुला पण. उलट उकडीच्या पेक्षा हेच छान लागतं माहिती आहे. हेच पुढच्या वर्षी मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आता बाप्पाला निरोप द्यायला निघालोय आणि खूप जड अंतकरणाने बाप्पाला आज निरोप द्यावा लागतोय. 10 दिवस पूर्ण झाले पण तरी पण असं वाटते की बाप्पा का बरं चालले, अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे होते. पण एक पारंपरिक प्रथा असते त्याप्रमाणे आपल्याला ती पूर्ण करावीच लागते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 महाद्वारया नगरीचा तू. पुढच्या वर्षी जागा बघा दोघं. हा जागा बघून लगेच गर्दी आहे पण टेबल भेटला पाहिजे. पण जागा आहे का? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन. जायचं आपल्याला.
गणपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मम्मी वाईकडे केळी आहे केळी वाटत सगळ्यांना गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला एका बाजूला हे घ्या एवढे आहेत सुट्टे झाले गणपती बाप्पा बघा बोला काय बोलायचं का ना बोला गणपती बाप्पा मोरया गणपती चालले गावाला चैन पडेना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला चैन पडेना गणपती बाप्पा देवा तुझी स्वारी आली आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगताना देवा तुझी याद आली वाईट वाटते ना लय बाप्पा गेले तर कसं तरीच वाटते चला आता आरती करू आपण खूप वाईट वाटतं लडके बाप्पाचा घेऊन या निघालो सुख आमच्या सो फ्रेंड्स आम्ही आता आलोय घरी आणि आमच्या लाडक्या बाप्पाला आम्ही भावपूर्वक निरोप देऊन घरी आलोय आणि जसं की तुम्ही बघितलं आम्ही घरी आल्यावर आरती सुद्धा केली आणि आज आमचे लाडके बाप्पा आम्हाला सोडून परत पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आज निरोप देताना खरंच खूप डोळ्यात अश्रू येत होते की म्हणजे खरंच 10 दिवस आपल्याकडे बाप्पा असतात आणि एक आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण हे असतं घरामध्ये आणि खूप प्रसन्न वातावरण असतं आणि त्यामुळे गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण एकमेकांकडे जातो आणि 10 दिवसामध्ये जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा असावी बाप्पा आणि पुढच्या वर्षी असेच थाटामाटात आमच्या घरी येण्यासाठी सज्ज व्हा हीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते आणि ह्या व्हिडिओला मी एंड करते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तुम्हाला आमची ही गणपती सिरीज जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.